नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंगोले जीएस माझी शाळा अभिनव विद्याविहार हायस्कूल पूर्णा जिल्हा परभणी। माझ्या या 36व्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। वेलकम। आज आपण वर्ग 10वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे पायथागोरसचा थेरम आज आपण पायथागोरस थेरमचाच अभ्यास करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातले पहिल्या 2 पॉइंटचा अभ्यास केला। त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल आणि थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन या 2 थेरमचा अभ्यास केला। आज आपण पायथागोरस थेरमचाच अभ्यास करणार आहोत। पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट काय आहे? इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस is equal to the sum of the squares of remaining two sides. पहा, थेरमचं स्टेटमेंट हे अतिशय महत्त्वाचं असतं। in a right angle triangle the square of hypotenuse is equal to the sum of the square of remaining two sides. च्या अगोदर आपण इयत्ता 7वी 8वी 9वी ला या थेरमचा वापर अनेक एक्झाम्पल सोडवण्यासाठी केलेला आहे। तो करताना आपण काय केलं होतं की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, किंवा कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, किंवा कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज। हे शेवटचं स्टेटमेंट त्याच रूपामध्ये आहे। इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स। आज आपल्याला इयत्ता 10वी मध्ये खरोखरच कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा असतो का हे सिद्ध करायचंय। याचा प्रूफ द्यायचा आहे आज आपल्याला। आणि च्या अगोदर जे 2 आपण थेरम पाहिले त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगलचा वापर करून आपल्याला याचा प्रूफ द्यायचा आहे। मग थेरम म्हटलं की 4 स्टेप अतिशय महत्त्वाचे असतात। पहिली असते त्याची फिगर काढणे, दुसरी गिवन, तिसरी टू प्रूव्ह जे साध्य करायचंय ते, आणि तिसरी जी असती ती कन्स्ट्रक्शन, आणि चौथी कन्स्ट्रक्शन असते, आणि 5वी अतिशय महत्त्वाचा प्रूफ असतो। मग आपण पहिल्या स्टेप मध्ये याची आकृती काढू। इन अ राईट अँगल दिलेली माहिती काय आहे की एक काटकोन त्रिकोण आहे। मग आपण एक काटकोन त्रिकोण काढू। त्रिकोण काढला, त्याला नाव देऊ ABC। कोण बी काटकोन आहे। मग दिलेल्या माहितीनुसार आपण फिगर काढली। ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री। आता याला आपल्याला गिवन च्या रूपामध्ये लिहायचं। गिवन म्हणजे पक्ष। दिलेली माहिती काय आहे की एक त्रिकोण आहे आणि ते काटकोन त्रिकोण आहे। मग कोणता त्रिकोण आहे? त्रिकोण ABC आहे। आणि त्याच्यामध्ये कोणता कोण काटकोन आहे? तर कोण B म्हणजेच ABC हा कोण काटकोन आहे। पहा इथं त्रिकोण आहे ABC आणि कोण सुद्धा AB आणि C हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणून हा ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल झाला। आता गिवन मध्ये लिहायचं त्रिकोण ABC मध्ये कोण B हा 90 अंशाचा आहे। गिवन इन ट्रायंगल पहा कोणता ABC जो आपण काढलाय तो अँगल B इज 90 डिग्री टू प्रूव्ह। आता साध्य काय करायचं आपल्याला? सिद्ध काय करायचंय? कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो। मग याच्यात कर्ण कोणता आहे? हायपोटेनस कोणता आहे? साइड अपोजिट टू 90 डिग्री इज कॉल्ड हायपोटेनस। म्हणजे 90 अंश कोणासमोरील जी बाजू असते तो कर्ण असतो। मग कोणता कर्ण आहे इथं? कोण B 90 अंशाचा आहे, म्हणून त्याच्या समोरची बाजू AC हा हायपोटेनस आहे।
आणि उरलेल्या जे रिमेनिंग 2 साइड्स आहेत त्याच्यामध्ये एक AB आणि BC आहे. मग आपल्याला सिद्ध काय करायचं, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. मग स्क्वेअर कशाचा, हायपोटेनसचा, AC चा, कशाचा, AC या बाजूचा वर्ग, AC चा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग, कशाचा, AB बाजूचा वर्ग, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस हा BC स्क्वेअर, BC स्क्वेअर. पहा सिद्ध काय करायचंय, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे सिद्ध करायचं. मग हे सिद्ध करण्यासाठी मी अगोदर सांगितलं तुम्हाला की या प्रमेयाची सिद्धता देण्यासाठी आपल्याला सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगलचा वापर करायचा. मग सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय कन्स्ट्रक्शन होतं की काटकोनातून कर्णावर लंब टाकला होता. आजही आपल्याला त्या काटकोनातून कर्णावर लंब टाकायचा आहे. म्हणजे बिंदू B मधून AC वर परपेंडिक्युलर काढा. कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ BD परपेंडिक्युलर टू AC. ल्या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही जे काही कन्स्ट्रक्शन केलं ते लिहायचं. काय कन्स्ट्रक्शन केलं, ड्रॉ सेक BD परपेंडिक्युलर टू AC. ड्रॉ सेक BD परपेंडिक्युलर, लंब असणे म्हणजे परपेंडिक्युलर, उलट T चं सिम्बॉल असते परपेंडिक्युलर टू AC. सेक AC हे आपण कन्स्ट्रक्शन केलं. आता कन्स्ट्रक्शन केल्यानंतर तुमच्या सहज लक्षात यायला पाहिजे की या काटकोनातून कर्णावर टाकलेल्या लंबामुळे दोन ट्रायंगल तयार झाले. कोणते दोन ट्रायंगल तयार झाले, एक आहे हा ADB आणि दुसरा हा BDC आणि मूळ ABC असे एकूण 3 ट्रायंगल या ठिकाणी तयार झाले. आणि आपण मागच्या सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल मध्ये कायचा अभ्यास केला की काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनातून कर्णावर टाकलेल्या लंबामुळे जे दोन ट्रायंगल तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात. या गुणधर्माचा वापर करून आपल्याला या साध्याला सिद्ध करायचे. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. चला मग प्रूफ मध्ये काय येईल, प्रूफ हे 3 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. कोणते, एक ट्रायंगल ABC इन राईट अँगल्ड ट्रायंगल ABC. आपल्याला जेव्हा सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगलचा वापर करायचा आहे तेव्हा कोणता त्रिकोण होता, काटकोन त्रिकोण, आणि काटकोनातून कर्णावर कोणता लंब टाकलाय, आणि ही माहिती इथं अगोदर लिहावी लागते. जसं आपण BPT थेरम वापरताना कोणती बाजू, कोणती रेषा कोणत्या बाजूला समांतर आहे कोणत्या त्रिकोणामध्ये लिहितो, तसंच जेव्हा जेव्हा कुठलाही थेरम आपल्याला वापरायचा आहे तेव्हा त्या थेरम मध्ये दिलेली माहिती आणि साध्य लिहून त्याचं कारण लिहायचं असते. आता दिलेली माहिती काय आहे की ट्रायंगल ABC BD इज परपेंडिक्युलर टू AC, म्हणजे त्रिकोण ABC मध्ये काटकोनातून कर्णावर लंब टाकलेला आहे आणि त्या लंबामुळेच जे दोन त्रिकोण तयार होतात ते इतर मूळ त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात. पहा इन ट्रायंगल ABC मध्ये BD परपेंडिक्युलर AC, सेक BD परपेंडिक्युलर हायपोटेनस AC. आता हायपोटेनस वर आपण जर लंब टाकला तर 3 ट्रायंगल तयार होतात. एक मूळ ट्रायंगल ABC, दुसरा सिमिलर ट्रायंगल कोणता होतो पहा, A ज्याच्यामध्ये बाजू AD, DB आणि AB आहे असा हा ADB, सिमिलर ट्रायंगल ADB. सिमिलर ट्रायंगल तिसरा BD बाजू असणारा, DC बाजू असणारा हा BDC ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल BDC. पहा कोणते 3 ट्रायंगल होते, ABC, ADB आणि BDC. काटकोन त्रिकोणात काटकोनातून कर्णावर टाकलेल्या लंबामुळे जे 3 ट्रायंगल तयार झाले ते तिन्ही ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. काय कारण आहे, सिन्स सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी नुसार. आता पुढच्या स्टेप मध्ये आपण याचा प्रूफ पाहू, राहिलेला अर्धवट प्रूफ. पहा आपल्याला सिद्ध काय करायचंय, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर.
आणि आपण ट्रायंगल एबीसी इकडे लक्ष द्या. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी हा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल नुसार इक्वेशन मांडलेलं आहे. आपण हे सिमिलॅरिटी मांडलेली आहे. आता आपल्याला साध्य जे आहे ते ए बी स्क्वेअर आणि बी सी स्क्वेअर यांची बेरीज ए सी स्क्वेअर दाखवायची. मग आपण सुरुवातीला ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी या दिलेल्या त्रिकोणामध्ये ए बी बाजू असणारे दोन ट्रायंगल कोणते ते पाहायचं. नंतर बी सी स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी दिलेल्या या तीन ट्रायंगल मध्ये बी सी कोणत्या दोन ट्रायंगल मध्ये आहेत ते दोन ट्रायंगल घ्यायचे, सिमिलर आहेत, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात मांडायच्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की बी सी स्क्वेअरची किंमत मिळते, तसंच ए बी स्क्वेअरची किंमत मिळते. मग ए बी स्क्वेअर आणि बी सी स्क्वेअरची बेरीज केली की आपल्याला पुढे आपोआप ए सी स्क्वेअर मिळतो. मग सर्वप्रथम आपण काय करायचं, ए बी बाजू असणारे दोन ट्रायंगल कोणते? ए बी बाजू असणारा एक ए बी बाजू आणि बी सी आणि हा ए सी, म्हणजे हा मूळ काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल, ओरिजिनल राईट अँगल ट्रायंगल जे मूळ आहे तो. आणि दुसरा ए बी बाजू असणारा ए डी आणि डी बी आणि बी ए बाजू असणारा म्हणजे ए डी बी, हे दोन ट्रायंगल ए डी बी. एबीसी आणि एडीबी सिमिलर आहेत. एबीसी सिमिलर एडीबी पहा, एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी. आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या संगत बाजू आपल्याला घ्यायच्या. देअरफॉर संगत बाजूमध्ये ए बी बाजू असणारीच घ्या. ए आणि बी शिरोबिंदू असणाऱ्याच संगत शिरोबिंदूंची गुणोत्तरे मांडा. मग पहिल्या याच्यामध्ये कोणता आहे? ए बी. देअरफॉर ए बी अपॉन, आता ए बी ला करस्पॉन्डिंग बिंदू पॉइंट्स कोणते? करस्पॉन्डिंग वर्टायसेस हे पहा, ए बी सोबत ए डी या ट्रायंगल मध्ये पहिला आणि दुसरा, मग दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पहिला आणि दुसरा संगतीनुसारच प्रमाणात मांडायचे. डिवायडेड बाय ए डी इज इक्वल टू, आता इकडे ए बी होता तो घेतला, इकडच्या ट्रायंगल मध्ये ए बी कुठं आहे? हा पहिला आणि शेवटचा बिंदू ए आणि बी आहे. मग इकडं छेदामध्ये अगोदर आपण ए बी लिहू आणि त्यानुसार इकडे संगतीनुसार काय येईल? ए आणि सी, म्हणजे इथे येईल ए सी अपॉन ए बी डिव्हायडेड बाय, अगोदर ए आणि बी घेऊ छेदामध्ये आणि मग इकडे ए आणि सी त्याच्या संगत बिंदू ए सी अपॉन ए बी. याचं कारण काय आहे? हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांच्या संगत बाजू प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे त्याचं कारण आहे सी एस एस टी, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. याचं कारण आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. समरूप त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणामध्ये असतात, संगत बाजूंचे गुणोत्तर समान असतात. आता त्याचप्रमाणे बी सी बाजू असणार, आता इथं आता आपल्याला एक इक्वेशन तयार करावं लागेल. ए बी इंटू ए बी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ए बी स्क्वेअर येते आणि ए डी इंटू ए सी येते, इक्वल टू मीन्स ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी इंटू ए सी. ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी इंटू ए सी क्रॉस मल्टिप्लिकेशन, याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता इक्वेशन 2 बी सी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बी सी बाजू असणारे ट्रायंगल कोणते आहेत? सिमिलरली ट्रायंगल ए बी सी, सिमिलर ट्रायंगल कोणता? बी डी बाजू आणि डी सी, आणि ही बी सी बाजू दोन्ही मध्ये कॉमन आहे. बी सी, बी डी सी कोणता ट्रायंगल? बी डी सी सिमिलर आहे. पहा, मग इथलाच ट्रायंगल ए बी सी सिमिलर बी डी सी दुसरी जोडी. आता या दोन्ही जोड्या घेण्याचं कारण काय? याच्यामध्ये बी आणि सी आहे, इथे बी आणि सी आहे. देअरफॉर बी सी याला संगत बाजू कोणती आहे? डी सी. मग बी सी ला आपण बी सी करस्पॉन्डिंग डी सी, बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू, आता इकडची कोणती? बी आणि सी, इकडं कोणती? ए आणि सी.
मग इकडे काय ते AC अपॉन BC. अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन BC स्क्वेअर इक्वल टू DC इंटू AC. इक्वेशन नंबर 2. ऍडिंग 1 and 2. ऍडिंग 1 and 2. 1 आणि 2 ची बेरीज करू आता. एक काय आहे? समीकरण 1 ची डावी बाजू AB चा वर्ग आणि 2 ची डावी बाजू BC चा वर्ग बरोबर या दोघांची बेरीज बरोबर उजव्या बाजूंची बेरीज AD गुणिले AC अधिक DC गुणिले AC. पहा, 1 आणि 2 ची बेरीज करा म्हणलं की समीकरणांच्या डाव्या बाजूंची बेरीज डाव्या बाजूमध्ये मांडायची. म्हणजे काय मांडायचं? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू उजव्या बाजूंची बेरीज उजव्या बाजूला AD इंटू AC प्लस DC इंटू AC. पहा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC प्लस DC इंटू AC. आता या दोन्ही मध्ये AC कॉमन निघते. AC राईट हँड साइड आहे इथेच ठेवायची. AC कॉमन निघते, मग इथे AD प्लस DC ब्रॅकेट मध्ये राहते. AC इन ब्रॅकेट AD प्लस DC. आता तुम्ही आकृती पाहिली तर तुमच्या सहज लक्षात येईल AD प्लस DC काय येते ते पहा. हा A पासून D पर्यंतचा अंतर आणि D पासून C पर्यंत म्हणजे AD आणि DC एक रेषीय बिंदू आहेत. म्हणून AD प्लस DC हा AC येतो. म्हणून या ब्रॅकेटची किंमत काय येईल? या ब्रॅकेटची किंमत AD प्लस DC मीन्स AC. AC इंटू AC मीन्स AC स्क्वेअर. देअरफॉर याचं A डॅश D डॅश C रिझन आहे. देअरफॉर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. अशा प्रकारे आपण याला सिद्ध केलेलं आपण असं मांडू शकतो की AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. डावी बाजू उजवीकडे घ्या, उजवी बाजू डावीकडे मांडा. पहा, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. Hence, in a right angled triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of the remaining two sides. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो हे सिद्ध झालं या ठिकाणी. थोडक्यात आपण याची परत एकदा इयत्ता 7वी ला 8वी ला आपण पाहिलेल्या माहितीनुसार पायथागोरस थेरम ची माहिती घेऊ परत एकदा. पहा, ट्रायंगल आहे एक ABC. या ट्रायंगल मध्ये या बाजूचा वर्ग हा या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे या बाजूचा म्हणजे कर्णाचा वर्ग. कर्णावर जर मी एक चौरस काढला तर या चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे याच्या बाजूचा वर्ग असतो. साइड स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर मीन्स AC स्क्वेअर. तसाच AB वर काढलेला एक चौरस आहे आणि BC वर काटकोन करणाऱ्या बाजूवर काढलेला. मग याचा क्षेत्रफळ काय आहे? AC स्क्वेअर. याचं क्षेत्रफळ काय आहे? AB स्क्वेअर. आणि याचा एरिया काय आहे? BC स्क्वेअर. म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर आहे काटकोन करणाऱ्या बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढं असतं. म्हणजेच काय असतं? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. चा अर्थ काय होतो? Hence, in a right angled triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the square of remaining two sides. हे विधान लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. जेव्हा जेव्हा प्रश्नामध्ये तुम्हाला काटकोन त्रिकोण दिला जाईल आणि काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी कोणत्याही 2 बाजू जर दिल्या आणि तिसरी बाजू जर काढायची असेल तर आपल्याला पायथागोरसचा आठवण करावी लागेल. म्हणजेच पायथागोरसच्या थेरमची आठवण करावी लागेल आणि मग त्या थेरमचा वापर करून आपण हा फॉर्म्युला मांडू शकतो. समजा ट्रायंगल ABC दिला असेल आणि AB आणि BC बाजू दिली आणि कर्णाची लांबी काढा म्हणलं तर आपल्याला हा थेरम अप्लाय करताना काय लिहावं लागेल? इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री.
म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये बी हा 90 अंशाचा आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून काय होतं, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि पुढे कंसात रिझन लिहायचं पायथागोरस थेरम. अशा प्रकारे आज आपण पायथागोरस थेरमचा अभ्यास केला. हा थेरम परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून, भविष्याच्या दृष्टिकोनातून मॅथमॅटिक्स जर पुढे आपल्याला 11वी-12वीला ठेवायचं असेल तर अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच ठिकाणी या थेरमचा वापर होतो, कारण लक्षात तुमच्या सहज येईल की 7वी, 8वी, 9वी, 10वीला सुद्धा हा थेरम आपण अप्लाय करतो, वापरतो. म्हणून हा थेरम लक्षात ठेवायचा, स्टेटमेंट लक्षात ठेवायचा, फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि हा थेरम पाठ करा. आज होमवर्क मध्ये मी तुम्हाला परत एकदा तेच सांगणार. फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड द पायथागोरस थेरम अँड कीप इट इन युअर माइंड अँड रिवाइज बाय रायटिंग 4 or 5 टाइम्स. म्हणजे हा प्रमेय तुम्ही व्यवस्थित समजून लक्षात ठेवा आणि 3, 4 ते 5 वेळा लिहून पहा. महत्वाचा थेरम आहे. आपण हा माझा व्हिडिओ मन लावून ऐकला आणि मला खूप चांगला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि माझे अगोदरचे व नंतरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक व 10वीच्या इतर विद्यार्थ्यांना शेअर करण्यासाठी विसरू नका. करोना महामारीचं संकट संपलेलं नाही. आज परत ते संकट फार फोपावत आहे. आज आपल्या शहरात सुद्धा करोना महामारी आली, पुण्यामध्ये आले. आज 2 पेशंट सापडलेले आहेत पुण्यामध्ये. म्हणून मला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या घरी सुरक्षित राहावं. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. पुन्हा भेटू.